हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आज आपण आरीवर्कचं डिझाईन दाखवणार आहे ब्लाउज पीसवर, जे की इथं तुम्हाला दाखवले पिकॉक मोरचं डिझाईन दाखवणार आहे। आणि इथं बघू शकता जे आपलं ब्लाउजचं माप आहे ते माप टाकून घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा आतल्या साईडला अर्धा इंच यायचं आणि मग तीन वेळा साखळी टाकून घ्यायचा आणि मग मीडियम साईजचे बीड्स आणि स्टोन जे व्हाईट स्टोन असतात हे आता मी मोरला दाखवते तुम्हाला। हे चिटकवलेलं ह्या गमने चिटकवलेलं आहे B7000 म्हणजे B7000 असं त्याचं नाव असतं आणि ते खूप म्हणजे असं हार्ड असतं। त्याच्यानं चिटकवलं की कितीही तुम्ही वेळा वॉश केला तरी ते निघणार नाही असं गम असतं आणि ते ॲक्च्युली आरीवर्कला ते वापरलं जातं। आणि हे बघा आता मी लाल कलरचे स्टोन चिटकवून घेतलेत आणि हे असं शुगर बीड्सने त्याला स्टिच करून घेतलेलं आहे। सेम त्याच प्रकारे सगळं आता पूर्ण मोरमध्ये मी स्टिच करून घेणार आहे दाखवल्या पद्धतीनं। आणि इकडं तुम्ही साईडला बघू शकता मी एक मीडियम साईजचं मणी आणि चेनचं चिटकवलेलं आहे। परत मीडियम साईजच्या मणीनं स्टिच करून स्टोन लावलेले आहेत। राजवाडी किंवा राजस्थानी स्टोन म्हणतात ते व्हाईट चिटकून छान असं साईडला बॉर्डर करून घेतले। आता बघू शकता मी शुगर बीड्स घेऊन जे रेड कलरचे स्टोन चिटकवलेले आहेत त्याला स्टिच करून घेत आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून फास्ट घेतलेला आहे मी तो, कारण सगळेच मोरच्या जे पंख आहेत त्यामध्ये मला ते बीड्स भरून घ्यायचे होते, त्यामुळं स्पीडमध्ये दाखवलेला आहे मी। स्टार्टिंगला तुम्ही मणी असं हातामध्ये घेऊन सुईमध्ये भरू शकता। नंतर जसं आपल्याला सवय होईल असं मी दाखवल्या पद्धतीनं तुम्ही असं सुईमध्ये बीड्स घेऊन असं स्टिच करू शकता। बघू शकता असं दाखवल्या पद्धतीनं सेम असंच सुईमध्ये आपल्याला मण्या घ्यायच्या आहेत शुगर बीड्स। आणि शुगर बीड्सच घ्यायचं, त्याच्यापेक्षा मोठी जी मिळतात ते नाही घ्यायचं, नाहीतर मग ते डिझाईन आपली छान दिसणार नाही। बघू शकता आता स्लोली दाखवते मी तुम्हाला किती छान मस्त दिसतोय। आणि हे पूर्ण पहिला पेन्सिलनं स्केच करून घेऊन मग स्टोन चिटकवून घ्यायचं। तुम्ही इथं मी व्हाईट स्टोन चिटकवलेले आहेत, चेन चिटकवलेला आहे जो डायमंडचा, तुम्ही तिथं शुगर बीड्ससुद्धा घातलं तरी चालतं किंवा सिल्कचा वापर केला तरी चालतो। आता इथं बघू शकता सगळं चिटकून झालेलं आहे आपलं आणि स्टिच करूनसुद्धा झालेलं आहे सगळं शुगर बीड्स लाल स्टोनला। आता आपल्याला जो गोंडा तयार करतो आपण साडीला, गोंडा बांधण्यासाठी जो धागा आणतो सिल्कचा, तो कोणत्याही कलरमध्ये अवेलेबल असतो। 20 रुपयाला गोंडा मिळतो, तो रीळ मिळते। आणि सिंपल सुई घ्यायची आहे बघा, इतकी छोटी असते ती सिंपल सुई। आणि पाठीमाग जे त्याचं नाक आहे ना ते मोठं असलेलं घ्यायचं। म्हणजे आता आपल्याला इथं 12 पदर दोरा घ्यायचा आहे। ॲक्च्युली 12चे झाले किती टोटली 12 पदर त्या सुईमधून सुईच्या नाकमधून ओवायचं, म्हणजे 12 दोन्ही 24 म्हणजे 24 पदरी होतो तो। आणि हे बघा फ्रेंच नॉट असं आपल्याला घालत जायचं आहे, सेम दाखवल्याप्रमाणे मोरमध्ये भरायचं आहे। तुम्ही कोणत्याही कलरचं भरू शकता, पण मोरला जो छान दिसेल तो तुम्ही इथं वापरू शकता। आता इथं बघा हे मी दाखवलं ना तुम्हाला मोरमधला जो मोठा भाग आहे, आता त्यामध्ये मी ही फ्रेंच नॉटची गाठी घालून घेणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, शॉर्ट व्हिडिओला आय थिंक टाकलेला आहे मी गाठ कशी मारायची ती फ्रेंच नॉटची। हे बघा पूर्ण आता मी मोरचं जे मोठा भाग आहे त्यामध्ये जांभळा कलरचा गाठी घालून फ्रेंच नॉट घालून छान असं भरून घेतलेला आहे। आणि आता जो मधला भाग त्याचा राहिलेला आहे उर्वरित भाग, त्यामध्ये पोपटी कलरचा भरणार आहे मी। तसंच तुम्ही खालच्या साईडला सुद्धा कोणत्याही कलरचा धागा तुम्ही इथं वापरून तुम्हाला जो कलर छान वाटतो आणि डार्क कलर घ्यायचा, म्हणजे छान एकदम मस्त उठून दिसेल तुमचा मोर। बघू शकता आता त्याच्या नाकामध्ये किंवा पुढं टोचमध्ये मी पोपटी कलर भरलेला आहे, खालच्या 3 साईडला सुद्धा पोपटी कलर भरलेला आहे बघू शकता। आणि परत जांभळा, गुलाबी आणि रेड कलर असं मिक्स करून मी घालून घेतलेला आहे। किती छान मस्त आपला मोर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स। आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा। 1 आठवडा झाला मी टाकून, ह्याच्या अगोदरचा टाकलेला, आता हा मोरचा डिझाईन तयार केलेला मी टाकलेला आहे। मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स कसं वाटला। इथून पुढं तुम्हाला छान छान डिझाईन पाहायला मिळतील, कसे करते ते थोडंसं फास्ट सांगते मी। सो थँक्यू।